चला आज आलोय आपण लसूण काढायला रानामध्ये. बघा आम्ही लसूण काढतोय. बघा आमच्या शेतामध्ये कसा लसूण आलेला आहे. खूप ऊन झालंय बघा, उन्हातच लसूण काढतोय. काय काम लावलंय आम्हाला आज. हा बघा लसूण कसा आहे. मग तुम्हाला दिसतोय का? मला तर दिसत नाही. दिसतोय की लसूण कसा आहे आमचा लसूण. हे उपटतोय पटपट लसूण. बोललं तर इकडं पाणी नाही ना जरा ना. एवढ्या उन्हाच आम्ही लसूण काढतोय. बघा किती काम असतात आम्हाला. ऊन पण भरपूर झालेलं होतं, पण काढावंच लागणार होता कारण मक्कासाठी गाडी येणार होती तिथून, म्हणून तर काढावंच लागला. आणि पाणी दिलेलं होतं म्हणून थोडा जरा हलका जात होता, पण थोडा काही कठीण पण होत होतं. आणि किती पाणी दिले तरी आता ऊन आहे भरपूर म्हणल्यावर लगेच वाळून जातं ते. हा बघा लसूण. किती पटपट उपटला मी लसूण. खूप ऊन झालं होतं म्हणून थोड्या वेळ मी बसले. त्या तिकडे लसूण काढायचा पाहिजे. ऊन झालं होतं म्हणून थोड्या वेळ म्हणलं चला थोड्या वेळ आराम करूया. थोडं सावलीला बसले आणि आमची राणी पण तिथंच चरत होती. पा तर बापरे कशी वरती राणी. अरे रे आणि तो काढलेला लसूण सगळा आम्ही घरी घेऊन आलो आणि म्हणलं चला आता त्याच्या गड्डे बांधून घ्यावं. खूप गरम पण झाला होता कारण एक रात्रभर आम्ही तो पिशवीमध्ये तसाच ठेवला होता, बाहेर काय काढला नव्हता. आणि रात्रभर पिशवीत ठेवला म्हणून त्याची माती पण पडून गेलेली होती. आणि माती पडली म्हणजे कसं आहे, गड्ड्या बांधायला पण पटपट येतात ते. कारण एकावर एक ठेवल्यामुळं त्याच्यामुळे तो खूप गरम झालेला होता आणि मग माती पूर्ण खाली त्याची निघून गेलेली होती आणि मग बांधायला पण सोपा जातो. आणि लसूण काढून आणला ना लगेच काय बांधू नका, कारण त्याचे गड्डे काही व्यवस्थित बांधता येत नाही. एक दिवस एक रात्र मुरला ना की गड्ड्या पण छान बांधता येतात. आणि मी असा वेगवेगळ्या बाजूला गड्ड्या ठेवल्या होत्या, मोठ्या वेगळ्या आणि छोट्याच्या वेगळ्या, म्हणजे बांधायला पण कसं पटपट येतं. मी पहिल्यांदाच वेगवेगळा करून ठेवलेला होता. हा पहा सारा लसूण आम्ही रानातून काढून आणलेला आहे. आणि हे पहा असे छोट्या गड्ड्या आम्ही वेगळ्या बांधलेल्या आहेत. कसं आहे लसूण, पण हा छोटा आहे हा. आणि हे मोठ्या गड्ड्या, हे मोठ्याला वेगळ्या बांधतो आम्ही, म्हणजे वेगळा जेव्हा आपल्याला लसूण परत लावायचा असेल तेव्हा कसं मोठा लसूण असला की आपण पटकन लावण्यासाठी उपयोगी पडतो हा, म्हणून हा वेगळा बांधतो असा. आणल्यानंतर खूप टेन्शनचं काम राहतं. कसं आहे, छोटा वेगळा बांधायचा, मोठा वेगळा बांधायचा, त्याच्यामुळं असा वेगवेगळा काढूनच तो बांधावा लागतो. आणि आम्ही 2 किलो लसूण लावलेला होता रानामध्ये, तर
2 किलोमध्ये बघा एवढा सारा निघालेला आहे. तुम्हाला दाखवते. एवढा सारा लसूण निघालेला आहे 2 किलोमध्ये. बघा हेच आपल्या दिवसभरचं काम. मस्त वाटतं ना. पण तरी पण आता 2 किलोला आलं म्हणजे कसं आहे, 2 किलोमध्ये आपल्याला 1 वर्षभर टेन्शन नाही. बाजारातून आणावं लागत नाही, काही नाही. आपल्या घरचं लसूण म्हणल्यानंतर आपण कसं पण वापरू शकतो. बाजारातून आणले की कसं एक दोन दोन थोडं थोडं घेऊन ते वापरणं म्हणजे कसं आहे, आणि तो लगेच संपतो. काय थोडाच बाजारातून आणलेलं असतं. तसं आपल्या घरचं लसूण वर्षभर नो टेन्शन. किती खा आणि कसाही पण खा. म्हणून हा लसूण मी पटपट बांधून घेतला. कसं आहे, कारण लावण्यासाठीच आम्हाला 1 महिना उशीर झाला होता, लेट झाला होता म्हणजे. आणि त्याच्यामुळं लसूण पण लेट थोडा निघाला. आणि शेवट कसं पाणी थोडं जरा अपुरंच पडतं ना, म्हणून लसूण पण थोडा छोटा काही मोठा असा दोन्ही प्रकारचा झाला होता. 1 दिवस काढण्यामध्ये आणि 1 दिवस बांधण्यामध्ये असे 2 दिवस तर आमचे लसणामध्येच गेले बरं का. कुणाकुणाचा लसूण काढून झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि कुणाचा लसूण कसा निघाला आहे, कुणी गावरान लावला आहे की विलायती लावलेला आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि जे पण कोणी नवीन पाहता असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. नवीन असाल तर खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान कमेंट पण करा. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.